महाराष्ट्र धर्म, मगाशी सत्याचा उल्लेख झाला, सत्याच्या अखंडाचा उल्लेख झाला. महाराष्ट्र धर्माचा पाया सत्य हाच आहे. महाराष्ट्र धर्माचा पाया सामूहिक सत्य हा आहे. आणि महाराष्ट्र धर्माचा पाया पूर्व गौरवामध्ये रमणं हा नाही. ज्ञानेश्वरांनी त्यांना योग्य वाटतं ते केलं. ज्ञानेश्वरांनी संस्कृतातनं मराठीमध्ये लेखन आणलं. तुकाराम महाराजांनी लोकांना खडसावलं. चक्रधरांनी आणि महानुभाव पंथीयांनी मराठी ही तत्वज्ञानाची भाषा होईल म्हणून प्रयत्न केला. आज आपण मराठी समाजा म्हणून बाकी मोठ्या मोठ्या लांब डेंगा बांधणं सोडून द्या. आपल्या घरामध्ये आपल्या मुलामुलींच्या वाढदिवसाला मराठी पुस्तकं आणावीत एवढं तरी आपल्याला कळतंय का? आपला मुलगा आणि मुलगी मराठी शाळेत अनिवार्यपणे गेली पाहिजे एवढं तरी आपल्याला कळतंय का? बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, फुल्यांचं नाव घ्यायचं, शाहू महाराजांचं नाव घ्यायचं आणि सगळा व्यवहार इंग्रजी धार्जिणा करायचा आणि सगळा व्यवहार उत्तर भारतीय धार्जिणा करायचा. या प्रकारच्या दुटप्पीपणामधनं समाज म्हणून आपण बाहेर येण्याची गरज आहे.